काय रे तर गेला असेल तो पावसाळ्यात तर नॉर्मल गोष्टी साप निघायची. चला ते काय ते काहीतरी पण तिथं हल्लं. तिथं काय पाय द्यायचं रे. मला वाटलं पुढे प्लेन आहे बंपर नको बंपर नको. हाय गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 162वा दिवस आहे. तर काल लई जोरात पाऊस पडला तर काल वातावरण पूर्ण धिगाणा होऊन गेलं ग्राउंडचा. बघा जायचं कसं आता. पुरा चिखलच झाला. तर पूर्ण चिखल झाला इथं. वरती तर नसन झाला पण पूर्ण काल लय जोरात पाऊस पडला काल. कारण की काल कंपनीत होतो आणि इकडं पण एवढा जोरात पाऊस चालू होता. विजा बिजा 11-12 वाजेपर्यंत आणि संध्या रात्री पण पडला. म्हणजे थोडं सकाळी 2-3 वाजता. तर चला आजची लय बेकार कंडिशन आहे ग्राउंडची. करणला कॉल केला, करण येऊ राहिला. वरती आहे का नाही काय माहित आता जागा. वरती असती, वरतीचं टेन्शन नाही, फक्त इथून एवढंच असतं फक्त बस चिखलचं. तर चला इथं गवत जास्त उगले आता. तर ग्राउंडवर आलो आपण आता. इथं तर नाही थोडा, कारण इथं एक सगळ्यात मेन गोष्ट आहे, इथून हे सगळ्या बाजूपेक्षा वरती साईज आहे. वरती असल्यामुळे चिखल होत नाही आणि बारीक बारीक गवत इथं, त्याच्यामुळे इथं एवढं काय होत नाही चिखल. आणि वरती तर पूर्ण मुरुम आहे. आता मुरुम असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पण अडचण येतेच थोडीफार यायला जायला. थोडंसं गाडी वरतीच पार्क केली आपण. तर चला आज आपली सर्किट ट्रेनिंग होती. आज काय होतं काय माहित, कारण आणतो का नाही काय माहित. तरी एकदा पलीकडं देव म्हणला होता बघून येतो मी, तर बघितलं का नाही काय माहीत नाही. त्यांनी आल्यावर बघू, सामान घेऊन आला तर कळन आपल्याला तिथं ओके आहे म्हणून. तर इथं रनिंग करून खाली आपण जाऊन सर्किट ट्रेनिंगचं वर्कआउट करू. तर चला पहिले आपलं वॉर्मअप करून घेऊ. वातावरण तसं आहे तरी बरं झालं, फक्त सिंगल कपडा आहे शूजचा पूर्ण एकच. जर आपल्याला स्पंच आणि गादी हे असला ना तो बूटले जडून जातो. ह्यो बूट वाळायला हलका आहे आणि एक सिंगल लेअर आहे, पूर्ण ॲडिजेटेड एकच आहे. बाकीचं कसं कप्पे कप्पे गॅप गॅप करून बनवलेलं असतं, तसं नाही हा. त्याच्यामुळे वाळायला पण लवकर वाळतो ह्यो. पण आता वातावरण तसं आहे, वाळणार काय, वल्ला आहे शूज हा. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. पाणी बघा आपलं आहे, पण इथं मग खराब झालं पूर्ण रोड. तर थोडं वाचलं ग्राउंड. किती पाणी काय माहिती वरती आता अजून. तर चला आज रनिंग जॉगिंग करू. आज आपला सर्किट ट्रेनिंगचा प्रोग्राम होता, पण सर्किट ट्रेनिंगमध्ये आपण इथं नॉर्मलच करू, कारण की लॅडर हॅडल्स आणले ना ते आता माती खराब होऊन जाईल, पूर्ण चिखलच होऊन जाईल. तर हा मेन फंडा आहे.
तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सुट्टी मारायची नाही सगळ्यात मेन गोष्ट. कारण की रिदम एक दिवस हुकला आपल्यावर तर एक दिवसाने का होत नाही, तर एक एक दिवस करून दुसरा दिवस ॲड होतो, तिसरा दिवस ॲड होतो, एक एक करून सुट्ट्या पडत्या. त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सुट्टी मारायची नाही. भले तुम्ही वर्कआउटला करू नका, येऊन बसा, पण रिदम तुटून नका देऊ. तोच सगळ्यात मेन असतो. कारण की वर्कआउट नंतर करता येतो, सगळं करता येतं, पण जे रिदम आणि जो माइंडसेट असतो वर्कआउटचा कंटिन्यू करायचा, तो गेला ना मग तो बरोबर कधी येत नाही जागेवर, त्याला लय घासणं लागते. त्याच्यामुळं रिदम तुटून नाही द्यायचं कधी पण. आज बुट तर लय वल्ले, लय जड होऊ राहिले बुट. बघा वरती एकदम ओके. हे खाशी आहे भिंतीची बा, आपण जे कुठून आला तू, ही खाशी आहे भिंतीची, एकदम ओके बघा भिंत. कारण की पूर्ण मुरुम असला ना तर एकदम परफेक्ट राहतो. तर चला आता काय करू, करंट येऊ राहिला, जॉगिंगची तयारी करू. चला आपण 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर एकदम स्लो गेलतो येताना, फक्त थोडी स्टेपिंग टाकली फक्त. कारण की आता ग्राउंडवर थोडंसं वल्ली जमीन आहे, त्याच्यामुळे कसं पायाला चिखल चिटकतो. ते बघ चिटकलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं, एक तर वल्ला बूट आहे आणि त्यात चिखल चिटकून राहिला, म्हणजे बुटाचं वेट जास्त होऊ राहिलं. याने कसं मग पळता येत नाही जास्त. तरी आपण फक्त स्टेपिंगवर काम केलं, स्टेपिंग टाकल्या. तर कसं आहे, दमट वातावरण असलं ना तर दम जास्त लागतो. हा मेन फंडा. जेवढं वातावरण ओके तेवढं दम कमी लागणार, जेवढं दमट वातावरण आहे तेवढं दम जास्त लागतो. आणि आपण नॉर्मल ह्याच्यापेक्षा 10 ते 12 फूट वरती प्रॅक्टिस करतो. कारण की धरणाची भिंत ही 12 ते 14 फूट तर 20 फुटाच्या आसपास वरती काही काही ठिकाणी, त्याच्यावर प्रॅक्टिस करतो. म्हणजे जसं जसं वरती जाऊ तसं तसं ऑक्सिजनचं लेवल कमी असतं. त्याच्यामुळे आपल्याला ग्राउंडवर पळायला काहीच वाटत नाही, एवढं मदत भेटते थोडीशी. ते ऑक्सिजन मास्क लावत नाही ते, तसं टाईप, म्हणजे थोडीशी हार्ड ट्रेनिंग होती वरची. तर आपली जॉगिंग झाली कंप्लीट. तर चला आता पुढं वर्कआउट काय, थोडंसं बॉडी कूल डाऊन करू खाली जाऊन, आणि आजच्या वर्कआउटला सुरुवात करू. चला बाय. काय रे, तर गेला असेल तो पावसाळ्यात, तर नॉर्मल गोष्टी साप निघायची. चला ते काय, ते काहीतरी पण तिथे हल्लं हां ते बाय. तर चला खाली जाऊ आता आपण. हे बघा पाण्यात तर फक्त 1 फूट राहिला बघा. 1 फुटानंतर पूर्ण तिथून खाली पाणी येतं खाली, मग आपला रस्ताच बंद होऊन जाईल. काय ते जुगाड करणं लागन. करंटच्या मार्गाने जाऊ आपण आता. सावकाश बरं, पाय सटकन. चले आला का, तू पण आला. चल भो, तेव्हा येऊ पण आला. काळा येऊ राहिलं मागं. इकडून खालून चिखल आहे, ते वरतून आलो आपण. हा तू ही त्याच्यात गिनती आपली कसं काय म्हणून राहिलो तू आपली बरोबर नाही ना, तू त्यांच्यात आहे ना अजून. मी तुमच्या प्रो आहे वरती सर. आलो आपण आता
तर खाली आल्यावर पण जागा वल्ली आहे थोडीशी. हे बघा, दुसरा वर्कआउट काही करता येणार नाही. आपण स्किपिंग आणि हेच मारते ना, आपल्याला डिप्स पण मारता येणार नाही, ॲप्स पण मारता येणार नाही, आणि स्ट्रेचिंग करता येते की नाही काय माहीत. आता इथं वल्लं आहे किंवा पुन्हा फट्टा खराब होऊन जाईल. तर चला आज बघू आपण, तर स्किपिंग एक ट्राय मारून बघू काय होतं काय नाही. आणि स्ट्रेचिंगचं फिक्स कंपल्सरी करणं आहे, जर भले वरती करू आपण इथं. पण चला स्किपिंग मारू आपण. तू काय करू आला? को लय कस तर म्हणजे स्किपिंग घ्यायचं. मला वाटलं काय घे. तर चला स्किपिंग मारू आपण. आता इकडं मारणं लागेल, कारण की जे गवताच्या टायमाला कसं आहे, जास्त गवत असले ना तिथं पायाला चिखल चिटकत नाही. तर इथं मारू स्किपिंग, म्हणजे कसं पायाला चिखल चिटकणार नाही. आणि दुसरं इन आउट वर्कआउट केला असता पण पाय सटकते, हे इथं प्रॉब्लेम आहे. तर चला स्किपिंग मारू. गवत आहे. तर चला आपण स्किपिंगचे 5 ते 6 सेट मारले आपण 100-100चे. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे बघू. चल, तर आपण आता मारू डिप्स. इकडं टाक, इकडं वल्ल म्हणा, असं गवतात टाका. वल्ल झालं पण चिखल लागला नाही पाहिजे. वल्ल झालं जमतं ना, चिखल लागलं काय करतो. तर या पोझिशनला टाकलं तर आपण चला डिप्स एक्सरसाइज करू आपण. फक्त 2 लाख काय लुक. तर डीपचे आपले 15 सेट कंप्लीट झाले. तर चला नेक्स्ट वर्कआउट बघू. चला
आपण थोडंसं काप्स मारू. काप्स एक्सरसाइज करू, करू स्ट्रेचिंग. आणि कुत्रे बसलेले वर. जास्त नाही, आपण 2 सेट मारू फक्त 20-20चे. जास्त मारलं ना तर नस हे होती, क्रॅम्प येतो. त्याच्यामुळे थोडं करंटची स्ट्रेचिंग झाली तर आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. कारण की दुसरा वर्कआउट करता येत नाही आपल्याला आज सध्याला. त्याच्यामुळे आपण स्किपिंग आणि डिप्स मारले फक्त बस. दुसरं स्पीड वर्कआउट. आज सर्किट ट्रेनिंग होती, पण सर्किट ट्रेनिंगला इथं चिखल आहे, आपल्याला इक्विपमेंट पण नव्हते आणि काही मारता पण येणार नाही इथं. आपण एखाद्या दिवशी सर्किट ट्रेनिंग, आजचा सेशन फक्त पोस्टपोन केलं, पुढे ढकलला. तर उद्याचा आज केला, आजचा उद्या केला. तर बघू आता उद्याचं वर्कआउट काय करायचं काय नाही. शनिवार आहे. झाली स्ट्रेचिंग रे? उद्याच काय करायचं? शुक्रवार नाही रे, शनिवार आहे उद्या. आज शुक्रवार आहे. आज शुक्रवार आहे. तर चला स्ट्रेचिंग करू आता. काल बूट बाहेरच होता, पुरा बोलला झाला बूट. पाय कच झाले. कुठं झालं ते? काल ओलली होती कुठं, आज साक्षी ओलली. काल आपण स्कॉट मारले, त्याच्यामुळे पुरे पाय जाम झाले. ग्लूट्स, थाईज सगळं जाम झालं. मला आपल्या लिंक सेंड करा ना. आमदारची गाडी होती पुण्याला. ड्रायव्हर मधून लागेल का? तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. तिथं काय पाय द्यायचं रे? मला वाटलं हे पुरेला प्लेन आहे ते. मी आता घरी खाणार आहे आता.